सृष्टीच्या सुरुवातीस देवाने आकाश, पृथ्वी, झाडं, प्राणी आणि शेवटी माणूस निर्माण केला. त्याने आदाम आणि हवेला एदेनच्या बागेत ठेवले, जिथे सर्व काही परिपूर्ण होते. परंतु त्यांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप जगात आले. हे पाप म्हणजे माणसाने देवापासून दूर जाणे. तरीही देवाने माणसावर प्रेम केले आणि त्यांना तारण देण्याचे वचन दिले. हजारो वर्षांनंतर येशू ख्रिस्त हा वचनाचा बीज झाला. तो पृथ्वीवर आला, लोकांना प्रेम, क्षमा आणि देवाचे राज्य शिकवले. त्याने अनेक चमत्कार केले, परंतु शेवटी लोकांनी त्याला क्रूसावर खिळले. येशूने आपले प्राण देऊन सर्वांचे पाप माफ केले. 3 दिवसांनी तो मृतातून जिवंत झाला आणि त्याच्या पुनरुत्थानाने तारणाचा मार्ग खुला केला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला शाश्वत जीवन मिळते. हे बीज आहे देवाचे प्रेम आणि आशेचा संदेश. आज आपण ही गोष्ट जगाला सांगतो, जणू काही बीजे पेरतो, जी काळानुसार फळ देतील. देवाचे राज्य हळूहळू वाढते प्रेम, विश्वास आणि कृपेच्यामुळे. बीजांची गोष्ट म्हणजे देवाच्या प्रेमाची, उद्धाराची आणि नवजीवनाची गोष्ट, जी प्रत्येक हृदयात रुजते.